आपण पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोलीकरांच्या मोठ्या संघर्षाने मिळालेली हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपासून दुरावण्याचा घातक केला जातोय। वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन रेल्वेच्या इतर मागण्यांसोबतच हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस वाशिमपर्यंत विस्तारण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली आहे। याविषयी रामराव वडकुते यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमावर सदर माहिती दिली आहे। या प्रकरणी प्रहार टीव्हीने हे प्रकरण सर्वांसमोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली। रामराव वडकुते हे हिंगोलीचे असून सुद्धा ते हिंगोलीकरांना धोका देत आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। संजय देशमुख तर वाशिम यवतमाळचे खासदार आहेत आणि वाशिम ते यवतमाळसाठी प्रयत्न करणार। रामराव वडकुते मात्र हिंगोलीचे खासदार असूनही हिंगोलीसाठी कशा प्रकारे रेल्वे फायद्याचे होईल यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित असताना वाशिमसाठी त्यांचा प्रयत्न हे दुर्दैवी आहे। प्रहार टीव्हीने सदर बातमी प्रसारित करताच याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। खासदार रामराव वडकुते यांच्या भूमिकेवर रेल्वे संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रेल्वे संघर्ष समितीचे नंदकिशोर तोष्णीवाल यांनी प्रहार टीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितले की मोठ्या संघर्षानंतर हिंगोलीकरांना जनशताब्दी एक्सप्रेस मिळाली आहे। खासदार रामराव वडकुते यांना विनंती आहे की रेल्वे हिंगोलीतच राहावी, यासाठी त्यांनी रेल्वे संघर्ष समितीसोबत रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन तशा प्रकारची मागणी करावी। या प्रकरणी रामराव वडकुतेंची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। आता रामराव वडकुते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। नुकतीच वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री संजयजी देशमुख, हिंगोलीचे नेते तथा राज्यसभा सदस्य श्री रामरावजी वडकुते यांनी रेल्वेच्या विविध प्रश्नावर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, ज्यामध्ये संजयजी देशमुख यांनी जनशताब्दी एक्सप्रेस वाशिमपर्यंत करण्यात यावी याबद्दल आग्रही मागणी केली। याबद्दल हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आग्रहाने ही मागणी करीत आहोत की जनशताब्दी एक्सप्रेस ही काही हिंगोलीकरांना सुखासुखी मिळालेली नाही। अनेक प्रयत्न, अनेकदा निवेदने, याकरता आंदोलने करण्यात आली, तेव्हा कुठेही एक्सप्रेस आम्हाला मिळालेली आहे। माननीय राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते साहेब यांना आमची आग्रहाची विनंती राहील की आपण याबाबतीत रेल्वे मंत्र्यांना भेटून आग्रहाची विनंती करा की ही रेल्वे जी आहे ती आमची हिंगोलीची आहे, हिंगोलीकरांसाठीच राहू द्यावी। लागली तर संजयजी देशमुख यांना आमची विनंती राहील हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीची, त्यांनी जी सध्या नांदेड कुर्ला एक्सप्रेस आहे तिच्या वेळेत बदल करून ती गाडी सर्वांना सोयीस्कर आहे, ती गाडी सोयीस्कर ठरू शकते, त्याबाबतीत आपण आग्रहाने प्रयत्न करावेत। माननीय वडकुते साहेब यांना विनंती आहे की त्यांनी याबाबतीत रेल्वे मंत्र्यांना भेटावे। त्याकरता हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती जर आपली इच्छा असेल तर आम्ही आपल्यासोबत या मागणीकरता येण्यास तयार आहोत, याची त्यांनी प्रकर्षाने नोंद घ्यावी अशी आग्रहाची विनंती हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने त्यांना करण्यात येत आहे।